नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो आज इकडं गुबडदाऱ्यात आहे. कुठलं ठिकाण आहे तुम्हाला ओळखून नाही येणार. हे अकोला गर्दनी. तर आज परत चाललोय कांद्याचा रोप आणायला. आहे थोडासा भेटलाय एकात. आपला अर्धा वावर राहिलाय लावायचा. त्याच्यात मेन वांगी लावायची होती, पण मग आता भेटलाय रोप तर घेतो लावून. नसता भेटलात मग लावली असती वांगी. तर तुम्हाला मागचा दृश्य दाखवतो. एकदम भन्नाट आहे, एकदम भारी आहे. तर पहा मित्रांनो, एकदम भारी दृश्य आहे. इकडवर डोंगरात मालकी आहे आणि शेततळ आहे भारी. आणि ते तिकडे चिचकुळा डोंगर आणि नाहीच्या डोंगरावानी दिसत आहे एकदम. थोडासा वरचा चिचकुळा, बाकी दुसरा नाही एवढा. आणि इकडे खाली मस्त शेती मळा. इड्याने खाली गुर्रा आल्या बा. तर चला मित्रांनो, जातो आता रोप आणायचं असे. इडवर येता येता जवळजवळ 1 वाजलंय मला. सकाळी लेटच डवळो. शेळ्या बकरा वारा वैरण चाऱ्या आपला दररोजची रेट्या. तर मित्रांनो, पुढचा व्हिडिओ पाहण्याआधी जे मित्रांनी सबस्क्राईब लाईक करेल नसेल ते मित्रांनी व्हिडिओला सबस्क्राईब करून द्या. जे नवीन असतील व्हिडिओ त्याने. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि इतरांना पण व्हिडिओ शेअर करीत जा. तर चला, शेतकरी जीवन चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचा. पुढचा व्हिडिओ दाखवतो तुम्हाला मी आता. यो बाबू यो वाफा किती लांब आहे. 50 ते 60 फूट लांब असेल. आणि अजून इकडे बराच 20 फूट मागा असेल. म्हणजे जवळजवळ 60-70 फुटाचा वाफा लांबणीच आहे. एकच वाफ आहे. आणि मामू उपटाय घरी राहिला, शेळ्यांक नाही गेला. तो उपटीतही नाही, बियतो वाल्यात. आवर बुंडा टेकून बस. तरी या मित्रांनो पोहोचलो आता रोप उपटायला. इड मामूच्या घरी मस्त जेवलो खावलो वाटाणं फुटाणं. आणि ह्या रोप उपटाय सुरुवात केली. आता घेतो रोप उपटून. मालकाना पाणी आताच भरेल आहे. मोकार चिखल येतो ह्या. पाणीच भराय नव्हतं लागे. आता एवढ्या गाडीवर लोहात गाड न्यायचा भाजी या लांब एवढा न्यायचं 60-70 किलोमीटर. आणि 60-70 किलोमीटर काय रे फुट वाफाय लांबणीचा. बाबा आता दोघा तिघा चौघा हाय आम्ही उपटायला. होईल का उपटून. आणि इड डोंगर आहे. काय रे सांगता, इड गडदी खाली वाप आहे ना. गर्दनीला गडदी खाली वाप आहे. डोंगरा पैसे आलो. ते तिकडं ती रत्नागिरी देवी मंदिर. उन्हा ना आमची माणसं आळसल्या का काय मागच पडल्या. चला पटापट या पुढे. माणसं आळसल्या मग ताणवल्या काय. हे आळशानो कळशी आणले का पाण्याची. माणसं आळशी, त्यांना पाणी आणलंय कळशीत. पाणी आणून उन्हात ठेवलंय. अशी कामं राहता शेतकऱ्याची. जास्त व्यस्त झाली का पाण्याचा सुमार नाही. दारूचं दुकान माहित नाही कोणाला ते कोणती लाल बंडी वाली तिला दुकानं माहित आहे का अकोल्यात. भांड्याची दुकानं सांगत दारू. भांड्याच्या दुकानाला दारूचं दुकान सांगते. आमच्या मामुजीला ताण लागले बुवा. 4 जोडून नाव पडलं कुठं तर तानावला गडीला घेतलंय. करम कटाळ्या स्प्राईट आहे काय. एवढं गार आहे का स्प्राईट. मामाची आवा आली स्प्राईट ना. तुम्ही म्हणजे यो मामा, यो माझा मामा नाही रे. पोरांचा मामा आहे. त्याची बासवंड आहे ना आणली. गाडीवर जागा होय ना. रोपही न्याय लागत इकडून. मला काय चेस का. या मित्रांनो पाणी प्यायला. आता तो कवर घेऊन जाता ना. नक्की द्या ना का.
मोबाईलच कवर कुठं ठेवलं तो कपाटात. लय गरम आहे रा काय त्या मुल्लुल आहे. परत येऊ का? बस फार गरम आहे पाणी. हो ना गरम होऊन गेलं तर लय वल्ला असल्यामुळे ना वल्ला असल्यामुळे ना या असा ठेवलाय रचून रचून जरा माती कळल मागून तर याला जांबच काट पडेल इळून तुडून असा भातांच्या कडप्यांसारख्या कडप्या घालून दिल्या. एकच वाफा राहिला तर बाकीचा वाफा त्याने वपला दुसऱ्यांना. ह्यो काय आम्हाला तेवढा लागणार नाही बराच उरलाय पाहू. ते आहे बुवा नाही तसं घेणार असतील कोणी तर कळू मालकांना. फुक्कटमध्ये गाडीत बसून येऊ मग मास खाऊन जाऊ. मामू असा लपून पाणी पितो मग काय भानगड आहे. बांधून बरं कावडाक नाही तो काय. चला आता बांधून घेतो पाहतो किती गाडीचा बोजा तयार होतो का. गाडीचा बोजा तयार होतो का वाजा आता मोगा होऊन जा अजून ते मगच्या टायमासारखं डायरेक्ट निमिरातीच घरी पोचायचो. माती कळली का नाही. माती नाही कळली आता ना उन्हा का असं मुळ्या करून ठेवू बांधून झालं का. काचायचं ना तर कावळून का काय नाही होणार. चल घेतो बांधून रपसप आज तरी उजड बळी गेलो पाहिजे. मोकर लांबल पटका आपला मग ये ना कुठं करायला. अजून बराच बांधायचा राहिलंय. दिवस आहे पार खाली चाललंय. वाटत का नाही उजेड बळी बांधून काय माहित. चल पुढं आता बांधायला. चिंदी आणल्या का ते आता सुटलेलं वाल्लाय तिकडेच काय मिळू तू कॅमेरामॅन बुंड्या मागे हिंडायला लागत आहे. कॅमेरामॅन बरोबर नाही पुढून दिसला पाहिजे. पुढून कोण कोण तोंडा कोण तुम्ही लावलं का नाही कांदे. नाही अजून आणि ती हळद उपटून नेऊ का. नको नको तुला लग्नाला ठेवायचे हो पुढे वावरातच जाऊन लावणार का तुझ्या अंगाला. मग कापला एवढा लांब मामू ना एवढं लांब कापित असता. सागर मामा और बांध और रील्स बनव. ये सांग ना तिकडं बोलत जा ना आणि घबरायला फोन घेऊन. मग येत तरी सांगतो नाही येत ना रे खोट्ट बोलत माय सांगा. कसं काय रोप आहे मग ना टिबले डबले का बाबले तिन्ही तिन्ही लय रे माती बांधते ना जोड थोडा कमीच करायला लागेल. तिकडे फिरे नव्हते तेवढा राहिलाय अजून ते तिकडे तेवढं राहिलंय दाखव बोलत जाय दिसत म्हणजे सांगायला लागत त्याच्यात नाही काढते तर काय करता येतं तुला. मासे धरता येतात बंधाऱ्यात आंघोळ करता येते बंधाऱ्यात पावता येत नाही. मग काय करता येत तुला पाण्यात जावं भाकर खाता येत फक्त. आंघोळी करून आला का नाही आणि त्या लांब कानाचं बकरू आहे का आपला. आहे ते मरून गेला मोठा त्या बार का बाय द्यायचं त्या नाही आम्ही नेणार ना गाडी घालून. मला द्या कोण धरलाय कोणी का आम्ही आहे कोणी इकडं कर पण चल. मापू मामू ना कापूर राहिलंय
तीन तीन दोन दोन चार चार बोटा हाईट बस थोडा हलकं होईल कापून नेले हो लावायला त्या कापायच लागत कारण त्याच्या पर मंडोळ्या तयार होत्या लोळत्या खाली आणि जीव धरायला पटापट जीव धरीत मग काप पण झाला का मग गोणीत भरू मी आणून देतो ते जुड्या नेऊन देतो मी कापायला जवळ मग खरं चिखल आहे चारच जुड्या जड लागत सुटल्या तर मित्रांनो आता डळतो दिवस आहे बुडतच गेलाय ते दिवशीवानीच टाईम होणार आहे बहुतेक 2 बाचके काढल्या एवढेच लागत होती ते वावराला घरवाले तर मस्त तिच्या माहेराला आले तर मस्त अडकाच मुक घेते चिन्नी मातीचं चियाप येते चल लवकर आपल्याला येऊ वाजेल परत तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये कमेंट द्या आणि हे पाहुणं लाजता बा हे अंगण